नमस्कार. माझे नाव रंजना राजपूत. माझ्या गावाचे नाव होळनांते, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. महाराष्ट्र जीवन उन्नती अभियानाअंतर्गत मी कृषी सखी म्हणून काम करत आहे. आज हा व्हिडिओ फीडर रूट आणि रनर रूटचे महत्त्व आणि काय असतं त्याकरता बनवला गेलेला आहे. आपल्या झाडाला दोन मुळे असतात, एक फीडर रूट आणि एक रनर रूट. या फीडर रूट आहेत, या झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात. बारीक असतात, या केसाप्रमाणे हात लावला तरी तुटत जातात. या झाडापासून 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावर राहतात झाडापासून, आणि येतात, तुटतात, परत येतात. आणि हे जे हा फीडर रूट याच्यापेक्षाही जाड असतो. हे फीडर रूट झाडाला घट्ट बांधण्याचं काम करतं, म्हणजे झाडाला पडू देत नाही. वारा येऊ, वांधून येऊ, काही येऊ, त्याच्यामध्ये पकडणं, हे 2 महत्त्व येते याच्यावाले. आणि या झाडाचे पानं हे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवतं झाडाला. आणि हे ते शेताचा कर्ब, बायोमास हे झाडाला पोचवण्याचं काम करतात, म्हणून यांचं पण खूप महत्त्व आहे. पावसाळ्यामुळे हेच मुळा, कोणी पांढरे मुळा म्हणतात, कोणी काय म्हणतात, हेच पावसाळ्यामध्ये मुळे भरपूर काही तुटून गेलेलं होतं. आणि शेतामध्ये व्हायरस आलेला होता, शेतात व्हायरस आलेला होता. याला रोखण्याकरता पहिल्यापासूनच काम करायला हवं. आणि मी जे केलेल्या चुक्या म्हणजे असं की मी नांगरटीवर पपई लावली गेली. आणि आपण ही जी ठिंबकची नळी पाहतोय, ही ठिंबकची नळी 1.5 ते 2 फूट तेवढं जो ओलावा करेल, पण त्या गरम ढेकाळ्यांमुळे जी गरम लू जी हवा मुळ्यांना पोचायची, तिच्यामुळे पण भरपूर नुकसान होतं. आणि परत बेड परफेक्ट राहिला म्हणजे झाडही असा स्थिर उभा राहतो आणि पडायची पण संभावना राहत नाही. आणि मार्च, एप्रिल, मे या महिन्यात गरम लू ही जास्त येते शेतामध्ये त्यामुळे आपल्या झाडाच्या बांध्यांवर आपण झाडं लावायला पाहिजे. आता झाडाच्या बांध्यांवर झाडं लावण्याचे महत्त्व पण कळत आहे, की आपल्या शेतात गरम हवा यायला नको. म्हणून पहिले सांगायचे की बुवा झाडं लावा, झाडं जगवा, ते महत्त्व खूप कळालं. आणि परत हे जे रूट आहेत, हे रूटाला डेव्हलप करण्याचं काम, सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवण्याचं काम हे रूट करतं. त्याची आपण नियमित दर महिन्याला त्याची काळजी घेत राहावं, की आपली रूट हे नीट चालते का नाही जाते, का काही मध्ये जाडखडा आलं आहे, काही गाठी आल्या आहेत, का त्याच्यावर काही रोग आलेला आहे, हे काही आपल्याकडनं पाहिलं गेलं नाही. हे चुक्या तर मला समजल्याच की काय करावं नाही करावं. हे सोशल मीडियावर भरपूर काही यूट्यूबवर भरलेलं आहे, ते पाहिल्यावर मला भरपूर काही कळालं. आणि परत धुळ्याला कृषी सखींचे ट्रेनिंग झाले. त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला देवेंद्र पाटील सर आणि नाशिकचे नितीन पाटील सर होते, काय त्यांचं नाव पूर्ण माहीत नाही, पण त्यांनीसुद्धा महत्त्व सांगितले होते. आणि कमलेश सर यांनीसुद्धा झाडाचं महत्त्व सांगितलं होतं. त्यांचं पूर्ण पंचकचं एक गोष्टीचं महत्त्व सांगितलं होतं. पण आपण तिथून आलो आणि त्या पुस्तकाला वयांना काही उघडून पाहिलं नाही, आणि आज त्याचा हा परिणाम भोगते. त्यामुळे माझ्या सखींनो, पहा त्या वया आपल्याला काय शिकवलं नाही शिकवलं, त्या कारणाने मग आपल्याला कोणाला सांगता पण येईल आणि शिकवता पण येईल. हा भाग म्हणजे पूर्ण गेलेला नाही आहे, फक्त छत्री खराब झालेली त्याची. आणि ही छत्रीच खूप महत्त्वाची असते फळांना, की त्याचे फळं टिकून राहतील. कारण हे छत्रीचे जे पानं आहेत, ते पानं अन्न पुरवठा करतात. छत्रीने राहिलं ते पपईला ऊन लागतं. आता जे झाल्या त्या चुक्या झाल्या, पण तुमच्याकडनं नको हो त्या चुक्या. माझं हेच महत्त्व आहे सांगण्याचं. आणि आपण जे हे वापरतो सेंद्रिय कर्ब, जे जीवामृत वगैरे हे वापरतो, त्याच्यामुळे पाहिजे असे गांडूळ झालेले आहेत. गांडूळ तर भरपूर असतील. आता ऊन असल्यामुळे एखादं दिसलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला.
आणि आम्हाला उमेद अभियानामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. उमेद अभियानामुळे जेवढी तिथं ट्रेनिंग घेतली गेली, धुळ्याला कृषी सखीची ट्रेनिंग घेतली गेली, तिथं राहायला खायला आणि वरून ज्ञानसुद्धा मिळालं. जेवढी घरी सोय होत नाही तेवढी तिथं सोय मिळाली. आणि तज्ज्ञ टीचरही पाठवले गेले. मार्च एप्रिल मे महिन्यात गरम लू येणे, त्यासाठी काय करावे नाही करावे हे सुद्धा आपण नीट काळजी घ्यावी. नाहीतर या पपईच्या 2 मध्ये जे अंतर असतं त्याच्यामध्ये आपण मक्कीचे 2 दाणे लावून घ्यावे. मक्कीचे 2 दाणे लावल्यावर पपई लावण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर लावावे, की गरम जी हवा येते ती डायरेक्ट आपल्या पपईला लागणार नाही. आणि रोटा मारून बेड बनवूनच पपई लावा. बस एवढंच सांगायचं मग काम होतं. मी जी चुकी केली ती चुकी तुम्ही करू नका, बस एवढंच सांगायचं आहे. नमस्कार.